नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आणि मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं आपल्या JK75 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे शनिवार आणि तारीख आहे 1 ऑगस्ट. जुलै महिना संपला, 1 ऑगस्ट तारीख आहे आज आणि 1 ऑगस्ट 2026 आणि आपण आता सध्या आहे मालाडमध्ये. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, काल आपण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला एक पर्सनल बुकिंग आहे हरिहरेश्वरची, पण प्रॉब्लेम असा झाला, त्या बुकिंग म्हणजे जे कस्टमर हरिहरेश्वरलाच जाणार आहेत त्यांनाच घेऊन मी सध्या मालाडला आलो आहे. पण ते त्यांचं हरिहरेश्वरचं काम जरा थोडं पुढं ढकललं त्यांनी. हे त्यांचं मालाडचं महत्त्वाचं काहीतरी काम होतं. त्यांना काल फोन आला रात्री सकाळी की तुम्ही या म्हणून मालाडला. मग त्यांचा मला परत फोन आला की आपलं हरिहरेश्वर कॅन्सल झालं, आपल्याला मालाडला जायचं आहे, मालाडला जाऊन यायचं आहे. आपण पोहोचलो, सकाळी 8 वाजता निघालो होतो आपण घरून 8 सव्वा 8ला आणि आता सध्या मालाडला पोहोचलो आहे. बराच वेळ झालं पोहोचून, 15-20 मिनिट झालं. नाश्ता वगैरे केला, काही ट्रॉफिक नव्हतं, एकदम पुरा मोकळा रोड भेटला. 1 तासामध्ये आम्ही रोडपालीवरून मालाडला पोहोचलो. रोडपालीलाच होतं. तर अशा पद्धतीनं आपण आता आलो आहे. त्यांना ड्रॉप केलं आहे, नाश्ता केला आम्ही, त्यांनी नाश्ता दिला आणि ते आता गेले त्यांच्या कामासाठी. तर आपण आता इथं गाडीत बसलो आहे. गाडी एका साईडला लावली आहे पार्किंगला, पुढे रोड आहे. तर तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल, चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करत जावा. लाईक करा मित्रांनो. व्हिडिओला लाईक केल्यानंतर ना खूप म्हणजे बरं वाटतं आपल्याला की बाबा एवढी लोक बघतायत, एवढी लोक लाईक म्हणजे एक तुम्हाला व्हिडिओ माझा आवडल्यासारखं एक मला कन्फर्मेशन मिळतं की बाबा हां चला, लोकांना, आपल्या 17 लोकांना 18 लोकांना जेवढे लाईक भेटतात ना तेवढे वाटतं की तेवढ्या लोकांना आपला व्हिडिओ आवडतो. या हिशोबाने आपण मग काम करायला पण अजून मजा येते, व्हिडिओ बनवायला पण मजा येते. तर एकंदरीत अशा पद्धतीनं आलं आहे. मालाडची ट्रिप होणार आहे मित्रांनो, पण ती आता पोस्टपोन झाली, म्हणजे पुढं गेली. आता ते 2-3 दिवसांनी 4 दिवसांनी कधी होईल ते सांगतील. आणि हे महाराज आहेत मित्रांनो, एवढे म्हणजे ना पुरुष आहेत, एवढे मोठे महापुरुष वाटतात मला की पूर्ण भारतभर फिरलेत, पूर्ण भारतभर. त्यांना कुठलं माहिती नाही. ते आहेत गुजरातचे मित्रांनो आणि एकदम मराठी परफेक्ट बोलतात. रोडपालीला त्यांची रूम आहे, तिथं राहायला आहेत ते आहे गुजराती, पण इतके महाराष्ट्र. आणि त्यांना महाराष्ट्रातल्या खेड्यातलं सांगा. मी पूर्ण आमचा कुळस्वामी सिद्धनाथ खरसुंडी वगैरे या मंगळवेढा ह्या गोष्टी सांगितल्या, त्यासुद्धा त्यांना माहिती आहेत. म्हणजे बघा किती अभ्यास असतील. आणि खूप लहानपणापासून त्यांनी ती म्हणजे आश्रममध्ये जाऊन प्रशिक्षण वगैरे अशा गोष्टी केलेल्या आहेत. खूप 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 दिव्य पुरुष आहेत. तर त्यांचं मला असतात, सारखे फोन असतात. गेल्या वेळेला पण मी मालाडला आलो होतो, त्यांनाच घेऊन आलो होतो, आज पण आलो आहे आणि हरिहरेश्वरला पण जायचं आहे. त्यांचे खूप लांब फिरत असतात ते. तर अशा पद्धतीनं ते आता गेलेत. तर त्यांना घेऊन आलो आहे आणि त्यांना घेऊनच परत मालाडला जायचं आहे. आणि मला एक कमेंट होती मित्रांनो 2-3 दिवस एका व्हिडिओवरती की तुम्ही 30 दिवसाचा 1 ऑगस्ट असं काय नाही, 1 ते 31 तारखेपर्यंत किंवा 30 तारखेपर्यंत तुमचं महिन्याचं शेड्यूल पूर्ण तुम्ही एक टार्गेट म्हणण्यापेक्षा एक व्हिडिओ बनवा की आज पहिला दिवस, आज एवढी अर्निंग झाली, यातनं एवढा खर्च झाला, एवढे शिल्लक राहिले. उद्या दुसरा दिवस, उद्या एवढी अर्निंग झाली, एवढा खर्च झाला, एवढे शिल्लक. भलं ते माझी पर्सनल ट्रिप होत्या त्या दिवसामध्ये. पर्सनल ट्रिप झाली, इकडे आलो. आता मी इकडे आलो तर मी ते गेल्या वेळा मला त्यांनी 2000 रुपये दिलेले. आता माहीत नाहीत किती देत आहेत, पण 2000च पकडूया. तर 2000 रुपये दिले. आपली एक पर्सनल ट्रिप छोटी पूर्ण झाली. ह्याच्यानंतर आपण परत दिवसभर तिकडे काम करू, लगेच निघतील. त्यांचं अर्धा-1 तासाचं काम असतं. तर अशा प्रत्येक दिवसाचं मला कॅल्क्युलेशन करायचं आहे. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे ज्या दिवशी व्हिडिओ बनेल, एका दिवशी सुट्टी झाली तर मग तो गॅपच झाला आपला. पण ज्या दिवशी व्हिडिओ बनेल त्या दिवशी मी माझं पूर्ण इन्कम सांगेन, पूर्ण आज किती आपल्याला अर्निंग झाली, त्याच्यातून माझा खर्च गेला. आणि जे शिल्लक राहतील ना ते मी मांडून ठेवत नाही, तुम्हीच मांडा. ज्यांनी मला कमेंट केले ना त्यांनी तर ते मांडाच. आणि बघा महिन्याला इर्टिगा गाडीला मी सध्या किती कमवतोय, म्हणजे किती शिल्लक राहत आहेत, हे मला पण समजेल, तुम्हाला पण समजेल. मी पत्र मांडत जाईनच. तुम्ही जरी नाही मांडलं तर मी व्हिडिओच्या ह्या महिन्याच्या 31 तारखेला, लास्ट तारीख 30 आहे मला वाटतं ऑगस्ट, तर ते 30 ऑगस्टला मी तुम्हाला पूर्ण ह्याचं डिटेल देईनच. पण एक सांगण्याचा उद्देश म्हणजे आपण आता 30 दिवसाचं चॅलेंज घेतोय आणि 30 दिवसामध्ये त्यांनी सांगितलं 80 ते 90,000, 90K. माहीत नाही होतील का नाही, मी काय तसं ते टार्गेट ठेवलं नाही पैशाचं. फक्त
30 दिवस प्रामाणिकपणे काम करत राहायचं. जेवढा अर्निंग होईल त्यातनं खर्च जाईल, जेवढे शिल्लक राहतील तेवढे. असं एक मी आता एक वही पण करतो घरी, त्याच्यात मी प्रत्येक दिवसाचं असं लिहित जाईल, किती झाले, किती खर्च झाले, किती शिल्लक राहील. अशा प्रकारे एक आता इथून पुढे व्हिडिओ, हा पहिलाच व्हिडिओ आहे, हा पण व्हिडिओ त्याच्यातच ॲड होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कंटिन्यू राहा. आता इथून कस्टमरला थोड्या वेळाने घेतो आणि CNG भरायचा, CNG भरायला जातो. CNG भरून पुन्हा त्यांना तिथं रोड पहिला ड्रॉप करायचं, मग जेवण करून मग आपण दुपारी परत निघायचं. तर अशा पद्धतीने आजचं काम होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यासाठी तुम्हाला 30 दिवसाचं चॅलेंज जर बघायचं असेल इथे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यानुसार तुम्हाला शेवटी अर्निंग कळेल, त्याच्यातून खर्च कळेल आणि किती शिल्लक राहिले हे समजतील. तर चला कंटिन्यू. हे बघू शकता, मेन रोड आहे, पुढे जातोय आणि इकडे एक गल्ली आहे आणि इथं आपण थांबलोय. या साईडला अशी गल्ली आहे आणि इथं थांबून आपण तुम्हाला किलोमीटर दाखवतो. 10:22 झाले आहेत आणि 48 किलोमीटर गाडी चालली आहे. आपण आता सध्या थांबलो इथे. तर बघूया आता कस्टमर येतील आणि मग तुम्हाला देतो अपडेट ड्रॉप केल्यानंतर. तर मित्रांनो, आपण आता अशा प्रकारे कळंबोलीला आलो आहे. बराच वेळ झालं, 4:34 झालेत. 103 किलोमीटर गाडी चालली आणि आपण 2 वाजता 1:30-2:15 आपण पोहोचलो. कस्टमरला कळंबोली ड्रॉप केलं, त्याच्यानंतर घरी गेलो. घरी जाऊन जेवण वगैरे केलं आणि थोडा आराम केला आणि आत्ता जस्ट CNG भरून निघलो आहे आपण. चालू केलं आता ओला, उबेर दोन्ही, रॅपिडो तिन्ही चालू केले. बघूया आता कोण आपल्याला एखादी ट्रिप देत आहे. रॅपिडोमध्ये एक ट्रिप येते, पण ते बदलापूरचे भिवंडी, तिकडे काय आपण जात नाही. तर मुंबई, नवी मुंबई, ठाणा वगैरे एखादी ट्रिप भेटली तर निघून जाऊ. आणि 2,000चं तर काम आपलं झालं आहे पर्सनल. त्या ट्रिपचे आपल्याला 2,000 मिळाले. अजून 1,000-1,500चं काम झालं तरी आपलं 3,000-3,500चं काम होईल. तर ठीक आहे, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. बघूया आता कोण ट्रिप देते काय आपल्याला. तर आपण आता आहे सध्या खारघरमध्ये, टाटा मेमोरियल हॉस्पिटल. तर एक कळंबोलीतून आपल्याला ट्रिप लागली रॅपिडोमध्ये एक्सेलची. 13 किलोमीटरचे 434 रुपये दिले आणि टाईम लागला 25 मिनटं. पण प्रॉब्लेम असा झाला की त्यांची होती 7 माणसं आणि त्यांना जायचं होतं पांडवकड्याला. त्यांनी लोकेशन टाकलेलं चुकीचं. मग त्यांना बोललो तुम्ही मला एक्स्ट्रा पैसे द्या. मग त्यांनी 100 रुपये एक्स्ट्रा दिले आपल्याला. 550 रुपये दिले. आणलो त्यांना, आता ड्रॉप केलं इथं. बघूया आता इथून एखादी मिळते का दुसरी ट्रिप. उबरची ट्रिप असते एक्सेलची, पण काय व्यवस्थित नाही. तर त्यांना ड्रॉप केले, 550 रुपये घेतले. थांबलो आता आपण टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या जस्ट बाजूलाच. इथून एखादी ट्रिप लागते का बघतो. लागत आहेत ट्रिपा, पण अजून काही आपण एखादी ॲक्सेप्ट केली नाही आपल्याला जी पटेल अशी. तर ठीक आहे, चला बघूया कोणती ट्रिप मिळते, देतो अपडेट तुम्हाला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता 8:24 झालेत. 148 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आता सध्या आहे आदई सर्कल, म्हणजे सुकापूर, न्यू पनवेलला. तर आपण रॅपिडोची ट्रिप ड्रॉप केली टेम्पलची, खारघरमध्ये. आणि त्याच्यानंतर एक आपल्याला छोटी ट्रिप लागली त्या ह्याची त्या डॉक्टरची हॉस्पिटलमधून. तिथून खारघरमध्येच होती छोटी रॅपिडोमध्ये. ती एक ट्रिप कंप्लीट केली सेक्टर 4ला. आणि त्याच्यानंतर पूर्ण आपल्याला इस्कॉन टेम्पलवरून एक कामोटाची ट्रिप ओलामध्ये मिळाली. तर ती एक्सेलची होती. तिथं कस्टमरला ड्रॉप केलं, पण खूप ट्रॉफिक लागलं कामोटा ब्रिजच्या खाली. त्याच्यानंतर परत कामोट्यातून एक ॲडव्हान्समध्येच ट्रिप आली आपल्याला याची आदई सर्कलची. तर आलो आहे आता इथे सुकापूरला, कस्टमरला ड्रॉप केलं आणि बाहेर आलो आहे. ती पण ओलामध्येच होती. ओलामध्ये 2 आणि रॅपिडोमध्ये 2, अशा 4 ट्रिपा कंप्लीट झाल्या. टॅली मारली नाही मी, पण कामोठ्यामधून जी आदई सर्कलची आपण ट्रिप आणली होती त्या ट्रिपचे आपल्याला 315 रुपये काहीतरी दिले. पण कस्टमर एक जास्त होता, भजनांचं सामान होतं त्यांचं आणि ते पाऊस होता. ते म्हटले घ्या ॲडजस्ट करा, देतो पैसे. मग त्यांनी आपल्याला 180 रुपये एक्स्ट्रा, म्हणजे 500 रुपये दिले. हे 180 एक्स्ट्रा आणि ते 100, म्हणजे 280. जो 300 रुपये आपल्याला आज एक्स्ट्रा मिळालेत या ट्रिपमधून, टॅलीमधून. तर चांगलं काम झालं. तर ठीक आहे, बघूया आता इथनं कुठली एखादी ट्रिप मिळते काय, तुम्हाला देतो अपडेट. तर मित्रांनो, आपण आता आहे खांदा कॉलनीमध्ये. 8:57 झालेत. 153 किलोमीटर गाडी चालली आणि सुकापूरला होतो आदई सर्कलला. तर तिथूनच मागून बालाजी सिंपती म्हणून बिल्डिंग आहे, तिथून आपल्याला एक ट्रिप आली उबरमध्ये, ह्याच्यामध्ये रॅपिडोमध्ये एक्सेलची. खांदा कॉलनी ब्रिज क्रॉस करून ड्रॉप करायचा होता. 210 रुपये मिळाले. 4 किलोमीटरची ट्रिप होती. तर अशा पद्धतीने ड्रॉप केले आणि आता आपण चाललो आहे घराकडे. मित्रांनो, आता काय जास्त काम करायची इच्छा राहिलेली नाही. 9 वाजलेत
बस आता जाऊया, 15-20 मिनटात आपण घरी पोचू आणि बघूया आता काय, बघूया आता उद्या फ्रेश रविवार आहे, रविवारी निघू लवकर. बाकी तर आता काय सध्या काम मी करणार नाही. भेटली एखादी जाता आता तर कामोठा कळंबोली वगैरे करीन, नाहीतर मग डायरेक्ट आता घरी जाऊया आपण. तर मित्रांनो आलो आहे अशा प्रकारे आपण घरी. तर लवकर तुम्हाला सांगतो टॅली किती झाली. ओला रॅपिडोमध्ये 3 ट्रिप कंप्लीट झालेत, 764 रुपये देतो स्क्रीनशॉट. ओलामध्ये 2 ट्रिप कंप्लीट झालेत, 641 रुपये. आणि सकाळची आपण एक पर्सनल बुकिंग केलेली 2000 रुपयाची. अशी टोटल मिळून जर टॅली केली तर 3700 वर काहीतरी अर्निंग होते. मी कॅल्क्युलेटरचा पण स्क्रीनशॉट देतो. 3705 का 10 असं काहीतरी होत आहेत. हां, त्याच्यात अजून आपल्याला एका कस्टमरनी 120 आणि एका कस्टमरनी 185 असे 300 रुपये दिलेत एक्स्ट्रा. ते 300 रुपये पण त्याच्यात ॲड केले तर आपल्याजवळ 3700 रुपये काहीतरी अर्निंग होते. त्याच्यात गाडी चालली 160 किलोमीटर. 160 किलोमीटरमध्ये आपण 700 रुपयाचा CNG पकडला. 700 रुपये CNG मायनस प्लस उबरचा तर काय आपण ट्रिप केली नाही, त्यामुळे 5 ॲक्टिव्हचा प्रश्नच नाही. ओलाचा फक्त 66 रुपये मायनस, 766 रुपये मायनस केले तर जवळजवळ 2900 ते 3000 रुपये आज आपल्याला प्रॉफिट राहिलेलं आहे. कमी टायमिंग, कमी वेळात मस्त अर्निंग झाली आणि चांगलं प्रॉफिट राहिलं. तर ठीक आहे मित्रांनो, बस एवढंच या व्हिडिओमध्ये, बाकी दुसरं काय नाही. आज आपण जे जाणार होतो ते कॅन्सल झालं, आपल्याला तिकडे जावं लागलं आणि त्यामुळे आपली आता हरिहरेश्वरची ट्रिप होणार आहे मित्रांनो, पण ती थोडी लेट होणार आहे. बघूया आता ते कधी होते, काय होते ते महाराज कधी सांगतायत, त्यानुसार ती ट्रिप होईल. तर एकंदरीत बऱ्यापैकी दिवस गेला. चांगला जायला पाहिजे होता, शनिवार आहे पण तेवढा नाही गेला, पण बऱ्यापैकी गेला. पावसाचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो, पाऊस आहे आणि माझं काय झालं, गाडीचं जरा वायपर पण एक खराब झालं. मला आता वायपर एक चेंज करायचा. मी गेलेलो वायपर चेंज करायसाठी, पण त्यावेळेस आपल्याला एक ट्रिप लागली, त्यामुळे मी तसंच राहिलं. आता उद्या सकाळी पहिलं आपलं जाऊन वायपर चेंज करू आणि मग गाडी आपण चालू, कारण पावसामध्ये आवाज येतो त्याचा कटकट. एक वायपर, छोटं जे वायपर असतं ते तुटलं आहे. तर ठीक आहे, बस बाकी आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये काही नाही, एवढंच. बघा कसा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आवडला तर नाही कराच लाईक, सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि भेटू पुन्हा उद्याच्या संडेच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री आणि श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.